उमा, आज कशाची भाजी? आज कुड्यांच्या फुलाची भाजी केली. रानमेवा तुम्हाला आवडतात ना म्हणून. हा. चला तर मग कुड्याच्या फुलांची भाजी कशी बनवली ते पाहूया. आहे जे फुलं आपण बनवणार आहे कुड्याच्या फुलाची भाजी. हे आहे कुड्याचे फुलं. हे कुड्याचे फुलं मंगलजी उईके यांनी दिलेले आहे. ते नेहमीच आम्हाला सीताफळ, कधी लिंबू, दुधी भोपळा वगैरे पाठवत असतात, कधी तुळीच्या शेंगा वगैरे. हे अशा प्रकारे फुलं तोडून घ्यायचे आणि देठं फुलं कड्याची पण भाजी करतात. फुलं कड्या तोडून घ्यायच्या आणि हे देठ फेकून द्यायचं. हे फुलं तोडून घ्यायचे. याची आपण करणार आहे भाजी. हे अशा प्रकारे तोडून घ्यायचे फुलं आणि ह्या फुलाची आता आपण भाजी करणार. आज आपण बनवणार आहे कुड्याच्या फुलांची भाजी. हे फुलं खूप उपयोगी आहे. कुड्याच्या शेंगाची पण भाजी करतात आणि हे बिना खताची, बिना औषधीची असते. त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप छान असते. तर आणि पोटांचे विकार असेल तर हे कुड्यांचा उपयोग केला जातो. कुड्यांच्या सालीचा उपयोग केला जातो. तर पोटांच्या विकारासाठी हे खूप फायदेशीर असतात आणि मूळव्याधीसाठी पण. तर चला आज मग आपण कुड्याच्या फुलांची भाजी करूया. त्यासाठी लागणार आहे कुड्याची फुलं. ते वाफवून घ्यायचे, म्हणजे उकळून घ्यायचे. आणि कांदा थोडा जास्तच लागणार. त्यासाठी कांदा घेतला आहे, लसणाचे काप, लाल मिरची, हिरवी मिरची, टमाटर आणि चवीनुसार मीठ. आता हे फुलं उकडून झाले आहे. आता त्याच्यामधलं पाणी काढून घेऊया. फक्त 1-2च उकळ्या येऊ द्यायच्या, जास्त उकळू नाही द्यायचं. आणि याचा उग्र वास राहतो, त्यामुळे उकडल्यामुळे त्याचा वास कमी होऊन जातो. आणि पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. तर हे उकडले आहे. तर चला आता याची भाजी करूया. तेल गरम झालेलं आहे. तेल थोडं जास्तच लागणार. तेल आणि थोडे कांदे थोडे जास्त लागणार. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये लसणाच्या बारीक काप केलेल्या कळ्या टाकूया. थोड्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया कांदा. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा छान परतून घ्यायचा. आपला कांदा छान परतून झालेला आहे. त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची. ते छान परतून घ्या. आता त्यामध्ये टाकूया लाल मिरची. लाल मिरची छान परतून घ्यायची.
त्यामध्ये टाकूया थोडी हळद, त्यामध्ये टाकूया टमाटर, टमाटर छान फिरवून घ्यायचं. टमाटर हे नरम होईपर्यंत थोडा वेळ झाकून शिजू द्यायचं. आता त्यामध्ये हे उकडलेले कुड्याचे फुलं टाकून देऊया. त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, छान फिरवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर. झाकून छान शिजू द्यायचं. मंद आचेवर शिजू द्यायचं. भाजी मध्ये मध्ये फिरवत राहायची आणि कमी आचेवरच भाजी शिजवायची. आता ही भाजी आपली झालेली आहे आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. तयार आहे कुड्याच्या फुलांची भाजी. ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप छान लागतात. आणि वर्षातून 1-2दा तरी कुड्यांच्या फुलांची भाजी नक्की खाऊन बघावी. हे कुड्यांचे फुलं वर्षातून 2 ते 2.5 महिनेच फक्त मिळतात. तर या जेवण करायला कुड्यांच्या फुलांची भाजी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.